हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप पेपर 2 इंग्रजी इंग्लिश या भागातील वेगवेगळे घटक. तर आजचा आपला हा व्हिडिओ क्रमांक 14 आहे, लेसन नंबर 14. पण युनिट 3 आज स्टार्ट करतो आपण. 2 युनिट आपण पूर्ण केले आहेत. युनिट 3 आपण पाहणार आहे पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विराम चिन्हे. मग हा आपला लेसन नंबर 14 आणि व्हिडिओ क्रमांक देखील 14 आहे. कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, अपॉस्ट्रॉफी म्हणजेच इंग्रजी मोठ्या अक्षरांचे नियम, स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह व अपॉस्ट्रॉफी. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामर मधला हा खूप महत्वाचा घटक आहे. यामध्ये आपल्याला कॅपिटलायझेशन काय असते, कॉमाचा यूज कसा होतो, फुल स्टॉप केव्हा वापरायचा, कसा वापरायचा, क्वेश्चन मार्कचा वापर कसा आहे, एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे काय असतो, अपॉस्ट्रॉफी म्हणजे काय असतं, या सर्व गोष्टी आपण एक एक करून शिकणार आहोत आणि याचे उदाहरण देखील आपण बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत. बरेचसे विद्यार्थ्यांना म्हणजे कॉमा कुठं वापरायचा, अपॉस्ट्रॉफी कुठं वापरायचा कन्फ्युजन असतात. मग यावरच असे प्रश्न असणार आहे की आपल्याला कॉमा कधी वापरायचा, अपॉस्ट्रॉफी कोणता वाक्य बरोबर आहे, कोणता वाक्य चुकीचं आहे, कोणता आपण पंक्च्युएशन मार्क वापरणार, अशा प्रकारचे क्वेश्चन स्कॉलरशिप मध्ये एक प्रश्न या घटकावर विचारला जातो. मग आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग काही गोष्टी आपण समजून घेऊ आणि लक्षात ठेवू. काय मग पहा, या प्रकारच्या प्रश्नात कॅपिटल अक्षरांचा वाक्यात कोठे कोणत्या वेळी उपयोग करतात, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, अपॉस्ट्रॉफी ही चिन्हे केव्हा वापरतात याविषयी प्रश्न विचारतात. त्यामध्ये पहिला आहे कॅपिटलायझेशन म्हणजे कॅपिटल लेटर्स ना, जे आपले इंग्लिशचे कॅपिटल लेटर्स असतात ना, ए पासून झेड पर्यंत. मग याचे काही नियम आहे आपण पाहूया. पहिला, कोणत्याही वाक्यातील पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर नेहमी कॅपिटल असतात. इंग्लिश मधला आपण वाक्यांची सुरुवात करतो ना लिहायला, त्याचा पहिला लेटर नेहमी कॅपिटल असतो. जरी आपण 10-15 ओळी लिहिल्या, मध्ये फुलस्टॉप येतो ना, फुलस्टॉप नंतरचा पण पहिला वाक्य नेहमी काय असतो, कॅपिटलच असतो, है ना. मग ते तुम्ही नवीन वळीपासून स्टार्ट करा तो वाक्य किंवा फुलस्टॉप नंतर चालू करा, त्याचा पहिला लेटर हा कॅपिटलच असणार आहे. उदाहरणार्थ, वी मेक 100 थिंग्स म्हणजे वी चा डब्ल्यू इथं कॅपिटल आला. दुसरा रूल पहा, प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नामे यांचे पहिले अक्षर नेहमी कॅपिटल असतात. मग प्रॉपर नाउन म्हणजे कोणते, मग नेम ऑफ पर्सन है ना, व्यक्तींचे नाव, त्यानंतर नद्यांची नावे, पर्वतांची नावे, सिटींची नावे, नंतर काही आपलं भारतामध्ये जे फेमस आहे गोष्टी पाहण्यासारखी आपण म्हणतो किल्ला आहे है ना, यांची सर्व नावे पहिला लेटर काय असतो, यांचा कॅपिटल असतो. मग तो वाक्यात कुठं पण असो, स्टार्टिंगला असो, मध्ये असो किंवा शेवटी असो, त्यांचा पहिला लेटर कॅपिटल असतो. जसे राधा, गंगा. मी या अर्थाने आय हे प्रोनाउन सर्वनाम नेहमी कॅपिटल लिहितात. मग ज्या वेळेस स्वतःला आपल्याला बोलायचं ना, मी आय एम अ बॉय है ना, मग किंवा आता सुरुवातीला असू किंवा आय मध्ये कुठं पण असू, आय नेहमी काय असतो, कॅपिटल असतो. मे आय कम इन सर, आता मे आला, परमिशन घेतो ना, मे आय कम इन सर, मग वाक्याची सुरुवात कॅपिटल पासून होणार, पण आय 2 नंबरला आला तरी आय देखील कॅपिटल काढला. मग इंग्लिश लँग्वेज मध्ये आय हा लेटर हा प्रोनाउन आहे, सर्वनाम आहे, तो नेहमी कॅपिटल काढतात. वारांच्या महिन्यांच्या नावांची सुरुवात कॅपिटल अक्षराने करतात. मंडे, एप्रिल, ऑक्टोबर, डिसेंबर, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे या देखील यांचे नाव सुद्धा कॅपिटल लेटरने लिहितात, ते वाक्यात कुठे पण असू. हे आहे कॅपिटलायझेशन म्हणजे कॅपिटल लेटरचा वापर केव्हा व कसं करायचा. दुसरा मुद्दा आहे फुल स्टॉप. फुल स्टॉप ज्याला आपण पूर्णविराम म्हणतो, फुल स्टॉप एक डॉट काढतो आपण है ना. विधानार्थी व आज्ञानार्थी वाक्यांच्या शेवटी फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम दिला जातो. एक नॉर्मल सेंटेन्स आहे आपल्याकडं, विधानार्थी वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, त्याच्या वाक्याच्या शेवटी आपण काय देतो, फुल स्टॉप देतो, म्हणजे आपण मराठीत त्याला पूर्णविराम म्हणतो. आय एम व्हेरी हॅपी, फुल स्टॉप. टेक आउट युअर बुक्स, फुल स्टॉप. नॉर्मल वाक्य एकदम.
इथं काही प्रश्न विचारलेले नाहीये, काही नाही, एकदम नॉर्मल आज्ञार्थी वाक्य किंवा याला विधानार्थी वाक्य आपण म्हणणार. इथं शेवटी काय असतो, फुल स्टॉप असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे कॉमा. मग कॉमा सर्वांमध्ये स्वल्पविराम आपण म्हणतो, स्वल्पविराम. कॉमाचा उपयोग पुढील प्रमाणे करतात. वाक्यात एकाच जातीचे 2 किंवा अधिक शब्द असल्यास त्यातील प्रत्येक शब्द वेगळा आहे असे दर्शवण्यासाठी. मग समजा मी कलरचे नाव सांगतो है ना, मग कलरचे नाव सांगताना आपण म्हणणार पिंक, रेड, येलो, ब्ल्यू, ऑरेंज, ब्लॅक, व्हाईट. मग एवढी आपण लिस्ट बनवली की नाही ह्या नावांची, मग यांच्यामध्ये आपण काय लावणार, कॉमा लावणार. मग एकाच जातीचे आपण भरपूर शब्द लिहितो ना, एकाच प्रकारचे कलरची नावं, फ्रूटची नावं, व्हेजिटेबलची नावं, स्टुडंटची नावं है ना, किचन्स मधले थिंग्सची नावं असे. मग त्या सर्व गोष्टी म्हणजे लिहायची एक आपण लिहितो ना, त्याच्यामध्ये कॉमा द्यायचं, म्हणजे ते सेपरेट करतो आपण. मग पहा, आय नीड पेन कॉमा पेन्सिल कॉमा बुक अँड नोटबुक्स. म्हणजे मला कशाची गरज आहे, म्हणजे एवढे वस्तू आहे, पेन, पेन्सिल, बुक आणि नोटबुक. मग एकत्र लिहून नाही चालणार आहे, यांच्यामध्ये कॉमा द्यावा लागेल ना. मग पेन नंतर कॉमा, पेन्सिल नंतर कॉमा, बुक नंतर कॉमा का नाही लिहिलं, कारण की हे 2 इथं शेवटचा आला ना, मग शेवटचा आणि त्याच्या आधीचा त्यांच्यामध्ये काय लिहायचं आहे, अँड म्हणजे आणि असतो ना, आणि आपण आणि म्हणणार त्याला. ठीक आहे. मग शेवटचे जे आपण लिहिणार लिस्टमध्ये नाव, त्याच्या आधी अँड शब्द पाहिजे, तिथं कॉमा लिहायचं नाही. त्यानंतर राज कॉमा रुद्र कॉमा वरुण अँड मल्हार. अँड आला म्हणजे इथं स्टॉप झाली लिस्ट. मग किती जणांची नाव आहे पहा, राज, रुद्र, वरुण अँड मल्हार प्ले टुगेदर. ते एकत्र खेळतात 4 जण. अवतरण चिन्हे स्पष्ट करण्यासाठी म्हणजे कॉमाचा उपयोग करतात पहा. शेरू सेड, शेरू म्हणाला. काय म्हणाला तो, कॉमा, आणि त्याचा वाक्य आपण इथं कॉपी केला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, देअर इज नो उल्फ है ना, तेथे कोल्हा नाही. पण कोण म्हणाला, हा शेरू म्हणाला ना, शेरू सेड. मग सेड नंतर कॉमा आला, मग कॉमाचा पण उपयोग इथं होतो. त्यानंतर येस ऑर नो ऑफकोर्स या उत्तरानंतर वाक्य जोडून असल्यास. मग येस आहे, नो आहे, ऑफकोर्स आहे, आणि याला वाक्य पुढे जोडलेले काहीतरी. मग येस नंतर, नो नंतर, ऑफकोर्स नंतर काय लिहायचा असतो, कॉमा लिहायचा असतो. जसे पहा, येस नैना आय एम प्राऊड ऑफ यू. म्हणजे येस बोलला, वाक्य पूर्ण आहे. नैनाला समोरून म्हणजे नैनाला बोलतो समोरचा व्यक्ती, आय एम प्राऊड ऑफ यू. नैना नंतर पण कॉमा येणार, आय एम प्राऊड ऑफ यू. ठीक आहे. मग हे वाक्य पूर्ण उरायला की नाही, येस नंतर आणि व्यक्तीचं नाव पण घेतलं म्हणून कॉमा घेतला इथं. त्यानंतर पुढे पाहू आपण क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह या प्रकारे असतात ना. प्रश्न विचारलं, WH, व्हॉट, व्हेन, व्हेअर, हू, हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ, विच, व्हाय, व्हेअर. मग या टाईपचे शब्द असे सुरुवात आली म्हणजे ते क्वेश्चन विचारलेलं आहे. प्रत्येक प्रश्नार्थ वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देतात. उदाहरणार्थ, व्हाय आर यू रनिंग, तू का पळत आहे, धावत आहे. व्हाय म्हणजे प्रश्न, का. डू यू लाईक धिस, तुला हे आवडतं का. डू पासून पण प्रश्न विचारतात, डज पासून पण प्रश्न विचारतात है ना. इज धिस युअर बुक, इज पासून पण प्रश्न विचारू शकतात. मग इथं प्रश्न विचार म्हणजे शेवटी प्रश्न चिन्हच पाहिजे, म्हणजे क्वेश्चन मार्क. त्यानंतर पुढचा टॉपिक ऍपॉस्ट्रॉफी. ऍपॉस्ट्रॉफी म्हणजे स्पष्टीदर्शक चिन्ह. आता याचा उपयोग कुठे होतो पहा, शब्दातील अक्षरे गाळलेली असतात तेव्हा किंवा शब्दांचे संक्षिप्त रूप लिहिताना ऍपॉस्ट्रॉफी चिन्ह वापरतात. मग संक्षिप्त रूप म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतो ना आपण. आता हा एक्सपांडेड फॉर्म आहे, देअर इज, आणि याला शॉर्टकट काय लिहिलं, देअर ऍपॉस्ट्रॉफी यस, देअर्स. याला वाचतात देअर इज, देअर्स असं पण वाचणार. जसं आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहितो ना, कॅनॉट. मग कॅनॉटला आपण काय लिहितो शॉर्टकट मध्ये, कांट लिहितो ना. मग ऍपॉस्ट्रॉफी इथं वापरतात पहा, ऍपॉस्ट्रॉफी. व्हॉट इज याचा शॉर्ट काय होतो, व्हॉट्स. व्हॉट्स, व्हॉट इज याचा अर्थ होतो व्हॉट इज, ऍपॉस्ट्रॉफी वापरला. चाची, चे, च्या अशा पष्टी विभक्ती अर्थ व्यक्त करण्यासाठी नामाला ऍपॉस्ट्रॉफी वापरतात. आता समजा आपल्या वर्गामध्ये आपल्याला एक पेन सापडला, आपण इंग्लिशमध्ये काय विचारणार, हुज बुक इज धिस, ही कोणाचं पुस्तक आहे. मग आपण काय म्हणणार, समजा हा पुस्तक असेल कोणाचं पण, आपण समजा सीमाचा पुस्तक आहे, आपण काय म्हणणार, इट इज सीमाज बुक. सीमाज आपण काय म्हणणार,
सीमा अपॉस्ट्रॉफी एस आणि बुक, सीमाज बुक. इट इज सॅम्स बुक, योगिताज बुक, अजयस बुक, आयांस बुक. मग त्या व्यक्तीचं नाव अपॉस्ट्रॉफी एस लावून त्याची जी वस्तू असेल त्याला तिथं दर्शवण्यासाठी आपण अपॉस्ट्रॉफीचा उपयोग करणार. मदर्स नेम, आता अपॉस्ट्रॉफी काढला तर काय होईल, तो मदर्स म्हणजे जास्त आई है ना, पण नाही आपण मदर्स म्हणणार, आईचे नाव, मदर्स नेम, आईचे नाव. डॉग्स टेल, डॉग टेल नाही, डॉग्स टेल, कुत्र्याचे शेपूट, चाचीचे दर्शवण्यासाठी अपॉस्ट्रॉफी लावतात. आणि शेवटचा मुद्दा एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गारवाच्य चिन्ह. उत्कट भावना किंवा भावनेचा उद्रेक, मनातील हर्ष, दुःख, आश्चर्य, खेद, भीती इत्यादी व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक वाक्यांच्या शेवटी याचा उपयोग करतात. जसं व्हॉट ज्युसी व्हाईट रॅडिशेस. आता व्हॉट आला म्हणजे हा प्रश्न नाहीये, म्हणजे किती ज्युसी आहे रॅडिशेस, हे मुळे है ना, किती छान आहेत. मग सरप्राईज गोष्ट आहे ना, किती भारी आनंदाची गोष्ट आहे जास्त, म्हणून एक्सक्लामेशन मार्क आला. हाऊ सॅड, अरे किती दुःख झाला, हाऊ सॅड किती वाईट झालं, एक्सक्लामेशन मार्क आला. हाऊ स्वीट, वाव किती भारी, हाऊ स्वीट किती गोड आहे, हाऊ स्वीट किती छान आहे, एक्सक्लामेशन मार्क आला. ठीक आहे. मग असे मनातील हर्ष, दुःख, आश्चर्य, खेद, भीती जे वाक्य असेल ना, हे भावना दर्शवणारे वाक्य असतील तिथं एक्सक्लामेशन मार्क वापरतात. आता आपण सॅम्पल क्वेश्चन पाहूया. विच पंक्च्युएशन मार्क, मग कोणकोणते पंक्च्युएशन मार्क आपले, फुल स्टॉप, कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेशन मार्क, अपॉस्ट्रॉफी आणि कॅपिटलायझेशन है ना, या प्रकारे. विच पंक्च्युएशन मार्क विल बी यूज ऍट द एंड ऑफ द गिवन सेंटेन्स. वाक्याच्या शेवटी तुम्ही कोणता पंक्च्युएशन उद्गार म्हणजे कोणता तुम्ही विरामचिन्ह वापरणार आहे. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहे, तुम्ही काय करतात, म्हणजे प्रश्न विचारला, व्हॉट आर यू डुईंग म्हणजे शेवटी काय पाहिजे, क्वेश्चन मार्क पाहिजे. ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर असेल. दुसरा प्रश्न पहा. विच पंक्च्युएशन मार्क, विच पंक्च्युएशन मार्क म्हणजे कोणता पंक्च्युएशन मार्क. फ्रॉम द ऑप्शन, ऑप्शन इज नॉट गिवन इन द बॉक्स, म्हणजे ऑप्शन पैकी कोणता पंक्च्युएशन मार्क बॉक्स मध्ये नाही दिलेला आहे. पहिला काय, फुल स्टॉप, फुल स्टॉप दिलेला आहे इथं. एक्सक्लामेशन मार्कच नाही दिलेला आहे पहा इथं बॉक्स मध्ये. क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि कॉमा पण दिलेला आहे, एक्सक्लामेशन मार्क नाही दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. किती सोपा प्रश्न आहे पहा बरं. थर्ड नंबर क्वेश्चन पहा. विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी यूज फॉर द बॉक्स इन द गिवन सेंटेन्स. पुढील वाक्यात चौकटीत कोणते विरामचिन्ह वापरले जाऊ शकते. बेस्ट ऑफ लक है ना, बेस्ट ऑफ लक आपण म्हणतो ना, कोणी एक्झामला चाललो तर बेस्ट ऑफ लक, चांगला पेपर लिही, बेस्ट ऑफ लक. पेपरसाठी आपण बेस्ट ऑफ म्हणतो, काही चांगले कार्यक्रमसाठी आपण बेस्ट ऑफ लक देतो. मग बेस्ट ऑफ लक नंतर नेहमी काय असतो, एक्सक्लामेशन मार्क असतो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आपण पाहू. चूज द सेंटेन्स विच करेक्ट पंक्च्युएशन मार्क, करेक्ट है ना, योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य निवडा. वी वोंट कम अगेन, कॉमा, इवन इफ यू क्राय. वी वोंट कम अगेन इवन इफ यू क्राय. सगळे सेंटेन्स मध्ये तेच, फक्त पंक्च्युएशन मार्क पाहा. याच्या वाक्याच्या स्टार्टिंगला काय आलं, स्मॉल लेटर आला, म्हणजे हा पर्याय आपला नाहीये. आता इथं व्यवस्थित पहा. वी वोंट, आता हे एक नॉर्मल वाक्य आहे. मग इथं एक्सक्लामेशन इथं गेलंच आपल्या ना, इथं तर काही म्हणजे फुल स्टॉप पण नाही आला, क्वेश्चन मार्क नाही आला, एक्सक्लामेशन मार्क पण नाही आला, म्हणजे हा पण पर्याय गेला. आता 1 आणि 2 पैकी आपला कोणता आहे पहा. मग वी वोंट, विल नॉट है ना, विल नॉट, विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतो, ओंट होतो, आणि ओन नंतर अपॉस्ट्रॉफी लागतो. इथं अपॉस्ट्रॉफीच वापरला नाही, हा पर्याय गेला. पर्याय क्रमांक 1च आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे जे आपले रूल मध्ये बसत नाही त्याला आपण कॅन्सल करू शकतो आणि योग्य पर्याय निवडू शकतो. आता आपण पाहू क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर 1 to 3. विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स, है ना, पुढील पैकी वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह वापरले जाऊ शकते. व्हॉट डिड द हेअर सी, व्हॉट डिड द हेअर सी, प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट डिड द हेअर सी, हेअरनी काय पाहिले, मग क्वेश्चन मार्क, पुढे पर्याय क्रमांक 1.
आय फाउंड अ पेन्सिल, मला एक पेन्सिल मिळाली. मग नॉर्मल सेंटेन्स आहे का नाही, विधानार्थी वाक्य आहे. मग आय फाउंड अ पेन्सिल शेवटी काय असणार आहे, फुल स्टॉप, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. तिसरं पहा, व्हॉट अ नॉटी चाइल्ड. आता व्हॉट अ नॉटी चाइल्ड, चाइल्ड म्हणजे ते मूल आहे, बाळ आहे, पण कसं आहे, नॉटी आहे ना, मस्तीवाला मुलगा आहे, मस्तीखोर आहे तो. मग व्हॉट अ नॉटी चाइल्ड, मग इथं प्रश्न नाही विचारलाय ना, किती म्हणजे इथं किती नॉटी मुलगा आहे आपण म्हणतो ना असं, मग तिथं काय येणार आहे, एक्सक्लामेशन मार्क येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. चौथा प्रश्न आपण पाहूया. चूज फ्रॉम द ऑप्शन्स, ऑप्शन मधून चूज करायचंय. द पंक्च्युएशन मार्क विच इज गिवन, गिवन म्हणजे दिलेला आहे बॉक्समध्ये. ऑप्शन पर्याय मधून जो चौकन मध्ये दिलेला आहे का तो निवडायचा. गिवन, इज गिवन, कधी कधी नॉट गिवन वाला विचारू शकतात. मग पहा, डबल इनेटेड कॉमा दिलेलं आहे का, नाही. सेमिकोलन दिलेलं आहे का, सेमिकोलन, असं सेमिकोलन वाचता दिला नाही. क्वेश्चन मार्क, हो क्वेश्चन मार्क आहे इथं, पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर आहे. पाचवा प्रश्न, हाऊ मेनी वर्ड्स इन द सेंटेन्स विल बी विथ कॅपिटल लेटर, म्हणजे पुढील वाक्यामध्ये किती शब्द असे आहे ज्यांच्यामध्ये त्यांच्या अक्षरामध्ये कॅपिटलनी सुरुवात व्हायला पाहिजे अक्षर त्यांची. नमिता एका मुलीचं नाव आहे, म्हणजे प्रॉपर नाव ने एन कॅपिटल पाहिजे, आणि वाक्याची सुरुवात पण येते. वेंट टू मुंबई, नमिता कुठे गेली, मुंबईला गेली. मुंबई ही सिटी नेम आहे, आणि सिटी नेम म्हटल्यावर त्याचा पहिला लेटर कॅपिटलच येणार आहे. मग किती, 2 शब्दामध्ये कॅपिटल लेटर पाहिजे, 2, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर आहे. आलं लक्षात. 6वा प्रश्न आपण पाहूया. फाइंड द पंक्च्युएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. मिसिंग म्हणजे गाळलेला, म्हणजे नाही आहे तिथं, तो मिसिंग आहे. फॉलोइंग सेंटेन्स, इज इट समथिंग टू प्ले विथ, इज इट समथिंग टू प्ले विथ, इज पासून सुरुवात झाली म्हणजे शेवटी काय पाहिजे, क्वेश्चन मार्कच पाहिजे. इज इट समथिंग टू प्ले विथ, काहीतरी खेळायला आहे का, मग क्वेश्चन मार्कच पाहिजे. इज पासून सुरुवात झाला ना, इज इट, मग क्वेश्चन मार्क येणार शेवटी. ठीक आहे. 7वा प्रश्न आपण पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क, कोणत्या वाक्यामध्ये करेक्ट पंक्च्युएशन मार्क वापरलेला आहे. आय एम व्हेरी सॅड, मी खूप दुःखात आहे, बरोबर आहे. हाऊ आर यू, तू कसा आहे, मग इथं क्वेश्चन मार्क पाहिजे का नाही, मग इथं फुल स्टॉप दिला म्हणजे हे चुकीचं आहे. ओ आय फील सो ड्राय, ओ दुःखाची बातमी ना, ओ आय फील सो ड्राय है ना, मग इथं काय पाहिजे, एक्सक्लामेशन मार्क पाहिजे ओ नंतर, म्हणजे हा पण चुकला. व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस, व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस, प्रश्न विचारलेला आहे व्हॉट्स पासून, म्हणजे प्रश्न चिन्ह पाहिजे, हा पण चुकला. आय एम व्हेरी सॅड आणि एक्सक्लामेशन मार्क आला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. 8वा प्रश्न पाहूया. विच पंक्च्युएशन मार्क विल बी यूज इन द बॉक्सेस इन द गिवन सेंटेन्स. वी वॉक, आम्ही चालतो. वी रन, आम्ही धावतो. वी टॅप है ना, आम्ही वाजवतो, टॅप करणे. मग आता मग इथं सर्व 2 चौकटीमध्ये कोणता येणार आहे, म्हणतात फुल स्टॉप येईल, अपॉस्ट्रॉफ येईल, कॉमा येईल का क्वेश्चन मार्क येईल. हा काय असणार आपल्याला, आपल्याला म्हणजे तुम्हाला काय असणार आहे, होमवर्क. मग पटकन मला 8 नंबरचा उत्तर सांगा कमेंट मध्ये. ऑप्शन 1 2 3 4 पैकी काय इन चौकटीमध्ये सेम बर का, एकच येईल तिथं. 9 नंबरचा, हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क आर यूज इन द गिवन सेंटेन्स. अशा प्रकारचा प्रश्न येण्याचे चान्सेस आहे की वाक्यामध्ये, खालील वाक्यामध्ये किती प्रकारचे विरामचिन्ह वापरली आहेत. मग व्हेअर्स म्हणजे व्हेअर इज, मग अपॉस्ट्रॉफी वापरला 1. माय नेट, व्हेअर इज माय नेट, मग क्वेश्चन मार्क आला, म्हणजे 2 वापरले का नाही. 1 0 3 2 पर्याय क्रमांक 4. 2 अपॉस्ट्रॉफी वापरले, सॉरी 2 पंक्च्युएशन मार्क वापरले, अपॉस्ट्रॉफी आणि क्वेश्चन मार्क. आणि शेवटचा प्रश्न होमवर्कला काय पहा, विच वर्ड शुड बी बिगिन विथ कॅपिटल लेटर. खाली वाक्यामध्ये कोणता शब्द असा आहे जो कॅपिटल लेटर पाहिजे. मुंबई इज अ बिग सिटी, मग सिटी मधला सी कॅपिटल पाहिजे का, बिग मधला बी कॅपिटल पाहिजे का, इज मधला आय कॅपिटल पाहिजे का, का मुंबई मधला एम कॅपिटल पाहिजे. हा तुम्हाला होमवर्क आहे. मग 8 नंबर आणि 10 नंबरचा उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा पटकन. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पंक्च्युएशन मार्क, विराम चिन्हे
हा टॉपिक आज शिकलो. मग यामध्ये कॅपिटलायझेशन काय असतात, कॉमा काय, फुल स्टॉप काय, क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेशन मार्क, अपॉस्ट्रॉफी, या सर्व घटकांचा अभ्यास आपण आज केला. त्यावरचे एक्झाम्पल पाहिले, सॅम्पल प्रश्न पाहिले आणि प्रॅक्टिससाठी असणारे क्वेश्चन देखील आपण सर्व समजून घेतले. आणि 2 प्रश्न तुम्हाला मी होमवर्क दिले, 8 नंबर आणि 10 नंबर. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूमरिकल इन्फॉर्मेशन युनिट 4 चालू करणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.